मित्रांनो, आपण आता आपल्या झाडांचे हे पाहू. काल बोललो तो व्हिडिओमध्ये कालचा की पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हे पाऊस पडलेला आहे. नारळाचे झाड म्हणजे पूर्ण गेल्या 1 महिन्यामध्ये हा सगळ्यात मोठा पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे झाडांवरचे लगेच टवटवीतपणा बघा, 12 तासामध्ये किती फरक पडतो पडल्यानंतर. झाडाचे प्रत्येक पान असे हिरवेगार वाटते आणि हा खूप गरजेचा पाऊस होता, कारण गेले 1 महिना पाण्याची पण कमतरता होती आपल्याला झाडांना आणि ऊन पण खूप वाढत होते. आणि त्याच्यामुळे काल रात्री जो पाऊस पडला त्याचा खूप खूप फायदा आपल्या झाडांना होणार आहे. कालच्याच व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं, संध्याकाळी जो व्हिडिओ केला होता की वातावरण झालेलं आहे, काळे ढग जमा झालेले आहेत आणि पाऊस पडू शकतो. त्यामुळे पाऊस पडलेला आहे आणि एक मनाला समाधान भेटलेलं आहे की अपेक्षित पाऊस पडलेला आहे. तर पाहू शकता, प्रत्येक झाडांच्या आडीपायाला पूर्ण ओलावा झालेला आहे. तिथे आपण मागच्या वर्षी जो पान घातला होता ते पाणी तटून पाणी मुरलेलं आहे. त्यामुळे आता इथून 15 दिवस तरी झाडांना पाण्याची कमतरता भासणार नाही किंवा पाणी नाही दिले तरी देखील चालेल. त्यामुळे आपण जे पाणी घेत होतो कारखान्याकडून ते 1 आठवड्यानंतर जरी आपल्याला त्यांनी दिले तरी सुद्धा आपल्याला चालेल. हे पहा, इकडून अँगल बघा कसा दिसतो आपल्या झाडांचा, खूप सुंदर. हे आहे ग्राउंडवर मुले व्यायाम करत आहेत. थोड्याच वेळात आता सगळे ग्राउंडवर मुलं गोळा होतील जी पोलीस भरतीसाठी वगैरे प्रॅक्टिस करतात. हे ग्राउंडवर येतील, व्यायाम करतील. मित्रांनो, ह्या एका झाडाला काय झाले कळत नाही. जर तुम्हाला काय कळाले की हे झाड कशामुळे वाळत आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा की ह्या झाडाला मी काय करू, कोणते औषध वापरू जेणेकरून झाड परत हिरवेगार होईल. धन्यवाद मित्रांनो, आज खूप आनंद झाला आहे पाऊस पडल्यामुळे. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.